वरती काय दिले आहे, पाणी पाळीचे वेळापत्रक घेणे. आता इथून सुरुवात झाली तर आपल्याला पहिल्यांदा अगोदर काय करायचं आहे, तर पाणी पाळीचे हे शासनाकडून वेळापत्रक घ्यायचे आहे. जे आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या समोर लागलेलं जाहीर प्रकरण लागलेलं असेल, उन्हाळीचं लागलेलं आहे ना, ते त्या पद्धतीचं पत्रक घ्यायचं आहे आणि ते माहिती करून घेतल्यातून आपले काय, तर आपण कुठं पोहोचलेलो होतो तरी 5 नंबरवरती. तर काय लिहिलेलं आहे, नमुना क्रमांक 7 वर विभागात पाणी मागणी करणे. आपल्या लाभधारकांची जबाबदारी असणार आहे. ज्या वेळेस विभाग शासन पाणी पातळीचे पत्रक जाहीर करते, रोटेशन जाहीर करते, त्यावेळेस आपल्याला विभागाकडे नमुना 7 वरती पाणी मागणीचा अर्ज करायचा आहे, जेणेकरून आपण पाण्याचं आरक्षण जाहीर करता येईल. पुढचं 2 नंबरवरती या, म्हणजे 1 वरून 2 नंबरवर आलेले आहे. बघा काय लिहिलं आहे तिथं, हंगामी सभा घेणे आणि पिकाचे नियोजन करणे. आताच राहुल सरांनी सांगितलंय की जेव्हा पाणीपाळीचे रोटेशन जाहीर होते त्यावेळेस पहिल्यांदा सर्व आपल्या शेतकरी बंधूंना एकत्र यायचं आहे आणि त्या हंगामासाठी एक सभा घ्यायची आहे आणि त्या हंगामाचं नियोजन कसं करता येईल, पाण्याचं व्यवस्थापन कसं करता येईल, कोणत्या पिकाची लागवड करता येईल, पाण्याचं वाटप कशा पद्धतीने असणार, ते सर्व आपण या हंगामी सभेमध्ये घ्यायचं आहे. दोन पाऊल पुढे चला. काय लिहिलेलं आहे, पाणी मोजून घेण्यावर भर. बघा शेतकऱ्यांनी जेव्हा आपण पाणी घेतो, आज सध्या सरळ पट पद्धतीने पाणी मोजलेलं नाही, जेवढं लागते तेवढं घेतं आणि चाललं जातं. पण आज आपल्याला जेव्हा पाणी घ्यायचं आहे तर पिकाला नेमकं पाणी किती लागते ते पाणी मोजून घ्यायचं आहे. घनमापन पद्धतीने पाणी मोजायचं आहे की माझ्या एका एकराला एवढं पाणी लागणार, मला तेवढंच पाणी घ्यायचं आहे, तेवढ्याच पाण्याची आकारणी त्यावरती केली जाणार आहे. आज सध्या हेक्टरी पाणी दर आकारलेले आहेत, पण ज्यावेळेस पाणी मोजून घेणार त्यावेळेस फक्त आपल्याला जेवढं पाणी घेतलं तेवढ्यावरतीच आकारणी केली जाणार आहे. 5 पाऊल तिथं चालेल आहे, ठीक आहे. परत दुसरं त्यांच्याकडे 5, 8 काय लिहिलेलं आहे, वेळेवर विमोचक उघडणे. बघा ज्यावेळेस आपल्याला पाणी सुटतं, आपल्या चालीला पाणी येतं, त्यावेळेस आपल्याला जेव्हा गरज आहे तेव्हाच ते आपल्याला गेट उघडायचं आहे, जेणेकरून पाण्याचा नाश होणार नाही, पिकाला वेळेवर पाणी देता येईल. 3 काय लिहिलेलं आहे, हंगामवार पाण्याचे नियोजन. बघा आपल्याकडे 3 हंगाम असतात, एक खरीप, रब्बी आणि तिसरा उन्हाळी. आपल्याला प्रत्येक हंगामाच्या पाण्याचे व्यवस्थापन करायचे आहे. कोणत्या हंगामामध्ये कोणतं पीक लावणार, त्याला पाणी किती लागणार, याचे व्यवस्थापन आपल्याला त्या प्रत्येक हंगामात करून घ्यायचं आहे. 2 पाऊल पुढे काय आलेलं आहे, बघा इथं काय झालेलं आहे की पाणीचे रोटेशन जाहीर झालं, त्याच्या वेळापत्रकानुसार वाटप केल्यामुळे त्यांना सीडी लागलेली आहे आणि सीडीवरतून ते वरच्या याच्यावरती आलेले आहेत. बघा किती 27 नंबरवरती काय आहे, पाण्याचा किफायतशीर वापर. आणि त्यांनी योग्य वेळापत्रकानुसार पाण्याचा वापर केल्यामुळे त्यांना पाण्याचा किफायतशीर वापर करता आला, पिकांना वेळेवर पाणी देता आलं आणि व्यवस्थापन नियोजन करता आलं. त्यामुळे त्यांना ते चांगलं